महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब यांचं 5-6 दिवसापूर्वी अपघाती निधन झालं. त्यांना मी प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि आता काय झालंय, लोणी काळभोर गटामध्ये जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे त्यांचं विकासाचं विजन तर नाहीच, परंतु अजितदादांची सहानुभूती कुठंतरी मिळवण्यासाठी त्यांच्याकडे एकमेव पर्याय राहिलेला आहे. लोकांना सांगणार आता अजितदादांना शेवटची श्रद्धांजली म्हणजे राष्ट्रवादीला मत. तर मला असं वाटतं, की मत दिलं म्हणजे दादांना श्रद्धांजली पोचली असं काही नाहीये. तुम्ही विकासाचं विजन ठेवलं पाहिजे. आणि आमचे जे 2 उमेदवार आहेत शिवसेनेचे, जिल्हा परिषदेसाठी सिंपल गणेश कांबळे, पंचायत समितीसाठी नंदिनी हेमंत कोळपे, हे पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विजयबापू शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा प्रभारी संघटक निलेशदादा काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे 2 उमेदवार निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका 2026 यांना सामोरे जात असताना शिवसेना या पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गटाचे माझ्या पत्नी सौ सिंपल गणेश कांबळे आणि पंचायत समितीला 82 गटामधनं कोळपेताई हे शिवसेना पक्षाचे 2 अधिकृत उमेदवार आहेत. शिवसेनेची काय रणनीती आहे? शिवसेनेची रणनीती म्हणजे आज आम्ही 8 दिवस झाले प्रचार करतोय. लोकांच्या तळागाळाशी जाऊन प्रचार करतोय. तर समोरचे उमेदवार प्रचार करत असताना हे विकासाचं कुठलंही विजन न ठेवता हे एकामिरीचं फक्त रस्सीखेच चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये लोकांचं काही घेणं देणं नाहीये, की लोकांसाठी तुम्ही काय करणार आहात, काय नाही, हे कुणाला सांगत नाहीयेत. फक्त ह्यांचं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ही एकामिरीची रस्सीखेच चालू आहे. ह्यांना जनतेशी काही घेणं देणं नाहीये. म्हणजे वडकीमधलं जो वडकीमधला तुम्हाला विषय प्रामुख्याने सांगायचं म्हणलं तर, काल आम्ही वडकीमध्ये प्रचार करत असताना काही लोकांची बाईट पाहिली, की एक मत ह्याला अपक्षाला द्यायचं आणि एक मत जिल्हा परिषदचं भाजपच्या उमेदवाराला द्यायचं. तर ही बघा म्हणजे काय लोकांची मानसिकता आहे, की जे पक्षाचे उमेदवार आहेत, पक्षाच्या उमेदवाराला एकच द्यायचं आणि एक अपक्षाला द्यायचं. मग हे कितपत योग्य आहे? आणि मला त्यांना एक सांगायचंय, की जो वडकी आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विजयबापू शिवतारे असतील, हा त्यांचा बालेकिल्ला आहे. आणि मला एवढी खात्री आहे, की वडकीमधनं शिवसेनेचा उमेदवार निश्चितच जास्त मताधिक्याने पुढे राहील. आताच्या परिस्थितीमध्ये लोकांचा आत्ताच्या परिस्थितीमध्ये लोकांचा प्रतिसाद, आता काही लोक म्हणतात, की ह्या पक्षातनं त्या पक्षात जाणार, कपडे बदलल्यागत पक्ष बदलतात. मला त्यांना एक सांगायचंय, की जे आत्ता दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत, ते सुद्धा ह्या पक्षातनं त्या पक्षातच गेलेली आहेत. ते असे कुठले धुतल्या तांदळाचे नाही आहेत किंवा काही लय निष्ठावंत असे नाही आहेत. काही लोकांनी त्याच्यातलं तुतारीचं काम केलंय, ती घड्याळाच्या चिन्हावर उभी आहेत. काही लोकांनी घड्याळाचं काम केलंय, ती बीजेपीच्या चिन्हावरती उभी आहेत. त्याच्यामुळे त्यांनी हे सांगायची गरज नाहीये, की कोण कपडे बदलल्यासारखं पक्ष बदलते, कोण काय करते, हे जनतेला सगळ्यांना माहिती आहे. आव्हान काय करणार? जनतेला आव्हान आम्ही असं एवढं करतो, की आम्ही कुठल्याही रस्सीखेच याचं राजकारण न करता आम्हाला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, तळागाळाशी लोकांपर्यंत जाऊन कसं काम करता येईल. जर जिल्हा परिषदेला आमचा उमेदवार जर निवडून आला, तर त्यांचं विकासाचं एक विजन राहील. आणि ते काम करत असताना प्रत्येक समाज असेल, प्रत्येक घटक असेल, याच्या तळागाळाशी सगळ्या योजना, सगळ्या ज्या काही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून असतील, त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. आव्हान काय करणार मतदारांना? मतदारांना अहवाल मी एवढंच करेन, की कुठल्याही भूलथापांना बळी न पडता एक शिवसेनेचे प्रामाणिक उमेदवार आहेत. त्या उमेदवारांना सरळ हाताने मदत करून तुम्ही मतदान केलं,
तर 5 वर्ष तुमचं आम्ही देणं लागतो म्हणजे आम्ही तुमची सेवा करण्यासाठी 5 वर्ष कटिबद्ध राहू.